ज्या राजकुमाराचे हातपाय चौरंगाला बांधून स्वतःच्या वडिलांनी तोडले त्या राजकुमाराचं हे मंदिर आहे. पुण्यापासून 180 किलोमीटर, कोल्हापूरपासून 80 किलोमीटर आणि कराडपासून फक्त 20 किलोमीटर वरती हे मंदिर आहे. होय, हे आहे श्री क्षेत्र चौरंगीनाथ महाराज मंदिर. असं सांगितलं जातं की कौंडल्यपूर म्हणजे सध्याचे कुंडल हे गाव असणारा राजा शशांक हा खूप रागीट होता आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याने आपल्या मुलाचे हात व पाय अक्षरशः चौरंगाला बांधून तोडून टाकले आणि त्या मुलाला घरातून बाहेर फेकून दिलं. त्याचवेळी या गावातून गोरक्षनाथ महाराज व मच्छिंद्रनाथ महाराज यांची स्वारी जात होती व त्यांना या मुलाला पाहून दया आली आणि त्या मुलाला घेऊन गोरक्षनाथ महाराज व मच्छिंद्रनाथ महाराज कौंडल्यपूरवरून या ठिकाणी आले. इथे येऊन त्यांनी त्या मुलाची सेवा केली व नंतर त्याला 12 वर्षे तपश्चर्या करण्यास सांगितले आणि येथून निघून गेले. 12 वर्षानंतर जेव्हा गोरक्षनाथ महाराज व मच्छिंद्रनाथ महाराज पाठीमागे आले तेव्हा त्यांच्या निदर्शनास हे आले की त्या मुलाच्या शरीरातील पूर्ण त्राण गेलेला आहे, पण कंठातून फक्त ओम नमः शिवाय हा आवाज येत आहे. तर यानंतर त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन त्याला पूर्ववत केले. तेव्हापासून या राजाचे नाव पडले श्री चौरंगीनाथ महाराज. तर ही होती या मंदिरामागची खरी कहाणी. अशा प्रकारच्या कहाणी जर तुम्हाला अजून बघायच्या असतील किंवा तुम्हाला अजून अनुभवायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.